कार्यक्रम किंवा जागराचा कार्यक्रम, त्याच निमित्त कीर्तनाचा कार्यक्रम असं नियोजन केलेलं आहे. ह्या निमित्त आज कीर्तन रूपी सेवा म्हणून जगतवंत जगद्गुरु संत शिरोमणी देहूकर यांच्या मुखातून बाहेर पडलेला अति उत्कृष्ट असा असणारा आणि भक्तीचं ज्या ठिकाणी असणारा साम्राज्य ज्या ठिकाणी दाखवून दिला, अशा ज्या असणाऱ्या भक्तीपर प्रकरणातला अभंग आपल्या समोर सेवेसाठी म्हणून घेतलेला आहे. अभंग 4 चरणाचा आहे. जवळजवळ सगळ्याच वारकऱ्यांच्या पाठातला अभंग आहे. अजून त्या ठिकाणी परिहार म्हणून अगोदरच बोलतो, आज मी सुद्धा एक भाग्यवान आहे, कारण माझ्यासारख्या एक अज्ञानी जीवांच्या समोर कीर्तनात ज्या ठिकाणी महान जो असणारे गायक, गांधर्व रूपी गायन करणारे गायक आणि सद्भक्त आणि इथं आलेले अजून एक त्याच्या पुढे चालू बोलतो, उगा खऱ्यातले सगळेच कंस नव्हते, हे मोजके 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 बियाचे कंस. पेरण्यासाठी बी असल्यातले कंस, आता कंस याच्याचे बी खाऊ बियाला कंस. तुम्ही बसा माय खाले निवांत बसून आहे का इकडे आपल्या समोर खूप जागा आहे, बसत आहे ऐका तुम्ही. मग असं ज्या ठिकाणी असणारी मोजके मोजके मंडळी, म्हणून ह्याच्या समोर काय बोलावं मला हेच कळालं. आमचे लक्ष्मण गुरुजी त्यांनी नुसतं संगीतकारच नवं अनुभवी सुद्धा, तसेच वर्माजी, तसेच मित्रमंडळी शिरोडीचे पंचकोशी मधून आलेले, सगळे कवडाळाहून आलेले, भोसक्याहून आलेले, आमचे सदा सर्वदा आम्हाला त्या ठिकाणी असणाऱ्या मागे पुढे घेऊन चालणारे भीमराव वारकरी, अशी या ठिकाणी सर्व भक्त मंडळी, सस्तापूर येथील पंचकोशीतले सर्व त्या ठिकाणी असणारे सद्भक्त आज उपस्थित ह्या कीर्तनात आहोत, म्हणून सगळ्यांच्या चरणावर एक बार त्या ठिकाणी नम्रतेची प्रार्थना करून ह्या कीर्तन रूपी सेवेला आणि त्या सद्भक्तांच्या समोर काहीतरी 4 शब्द बोलायचा प्रयत्न मी करतो, कारण अभंग खूप या ठिकाणी उत्कृष्ट अभंग आहे. 8 दिवस मी बोललो तर सरणार नाही अभंग, पण तेवढ्या माझ्या बुद्धिमत्तेला मिळालेला असावं. माझ्या बुद्धिमत्तेला जितकं झेपलेलं आहे तेवढं या ठिकाणी बोलायचा प्रयत्न मी करतो आणि तुम्ही ऐकायचं प्रयत्न करा. वेळ खूप झालेली, 10:30 वाजले. कीर्तन किती तासाचं राहते बोलत जावं मला कुठलं ते, कारण तुमच्याकडून किती प्रवचन 1 तास, ग्रंथ 3 तास आणि याला सोडून बरंच आहे त्यात राहते. मग आता ह्याच्यात कीर्तनाला 2 तास का, प्रवचनाला 1 तास का, ग्रंथाला 3 तास का, अशी काही त्याची मागे कारण आहे. प्रवचनाला 1च तास काय, बोलणं 1च तास असते. प्रवचनात कोणतं राहते मागे फक्त बोलणं राहते 1 तास चालते. कीर्तनात नुसतं बोलणं राहते, त्याच्या संग संगीत, त्याच्या संग गायन राहते, त्याच्या संग प्रमाण राहते. ह्याच्यात त्या ठिकाणी असणाऱ्या अभंगाची चाली उचलावं लागते. म्हणून ह्याच्यात सुद्धा कमीत कमी कोणीही महाराज बोलत 1च तास बोलायचं सुद्धा कमी पडतो. आता काही जण म्हणतात अर्ध्या तासात कीर्तन संपव, काही जणी 1 तासात संपवणं तर पेपर तर सुद्धा काय, पेपरला टायमिंग दिलेला असते सोडविण्यासाठी. आणि वर्षानुवर्ष अभ्यास केलेला मुलगा 1 तासात सोडी म्हटल्यानंतर किती प्रश्न सोडवते, किती बी अभ्यास केलेला बर 1 तासात सोडवू शकतो. भरपूर मार्क मिळाला, मार्क बी मिळत नाही. आता मार्क घ्यायची आमच्याकडे इच्छा नाही, सोडा असू द्या, पण मार्क सुद्धा मिळू शकत नाही, म्हणून पेपर सोडवत होते असू द्या. आणि त्या असणाऱ्या ग्रंथाला 3 तास काम होतं, इतके मार्क सांगावं लागते होईल आणि परत विश्लेषण करावं. एवढंच नाही, वक्त्याला काम 2, वाचकाला 1च काम. वक्त्याला त्याचं ऐकावं, आपण सांगावं, आणि श्रोत्याला काम 3, त्याचं ऐकावं, त्यांना सांगणाऱ्याचं ऐकावं, दोघांचं, आणि आपण बी मनन करा. झोपी जाणाऱ्याचे 4 काम.
ह्याचा ऐकाव ह्याचा ऐकाव आपण बी ऐकाव आणि झोपी जाऊ. खूप जरा जरा वाढतच जाणार. म्हणून मी जास्ती काही बोलत नाही. त्याच्यातच ज्या ठिकाणी असणारा अभंगाकडे जातो आणि अभंग सोडवायचा प्रयत्न करतो. मी अभंग सोडून कुठं जात नाही. मला जितकं झेपते तेवढं अभंगात बोलतो. कारण संतानं खूप घालून ठेवलंय त्याच्या दुसरीकडे जायची का गरज आहे. म्हणून इथं या ठिकाणी असणारे तुकोबार आहे स्वतःचा अनुभव व्यक्त करून आणि इथं भक्ताचे लक्षण सांगितले. भक्ताचे 4-5 लक्षण सांगितले. मी भावार्थ बोलतो. काय म्हणतात तुकोबार आहे, भक्त कसं राहावं, भक्त अशी जाणार दोन्ही भावार्थ बोलतो. भक्त कुणाला म्हणा आणि भक्त कसा असा त्याचे लक्षण सांगतात. भक्त आयसा जाणार जो देहावर सुद्धा उदास असतो. उदास काय आहे म्हणजे आपण बोलतो. देहावर सुद्धा तो उदास असतो आणि त्याचे आशा पाशा ही मावळून गेलेले असतात. मावळा काढून टाकावं असं नाही, काढून टाकता येतच नाही. ती मावळा एवढंच नाव. त्याचा विषय सुद्धा नारायण नाव आणि त्याला जगातलं काही बी आवडू नये. नावडे जण जण माता पिता ही तरी स्टेशन पुढे बोलू काहीच आवड नाही जगातला असा भक्त असला. असा अजून भक्ताचे लक्षण 4थ्या चरणात मी सांगितलं. 3ऱ्या चरणात नाही बरं. 3ऱ्या चरणात ह्याचं उत्तर आहे. अभंग असं लई नमुन्यानं त्या ठिकाणी रचना केलेली असते. हे 2 चरणामध्ये अभंगात संताचे लक्षण सांगितलंय. शेवटचं चरण सुद्धा संताचं लक्षण आहे आणि 3रा जे चरण आहे त्याच्यामध्ये उत्तर आहे. ह्या अभंगाचं उत्तर आहे. आता शेवटच्या चरणात त्यामध्ये तुका म्हणजे सत्य कर्मात व्हावेच नाही. सत्य कर्माला सहाय्य व्हावं, भय घालू नये सत्कर्मामध्ये, सत्कर्मामध्ये आडवं येऊ नये. हे अशी या ठिकाणी कोण यज्ञ आडवं त्याला भक्त, सत्कर्माला सहाय्य ज्याला करतोय त्याला भक्त, ज्याला विषय नारायण झालाय त्याला भक्त, त्याला काहीच आवडत नाही त्याला भक्त. अजून काय सांगितले, देहावर ज्याला उदास होतोय त्याला भक्त. आता आम्ही गंध लावलं की माळा घातली की भक्त म्हणून चिंता. भक्ताचे लक्षण सांगितले चिंतन करा, त्याच्यावर चिंतन करायचं. भक्ताचे लक्षण तुम्हाला हसवायचं म्हणून म्हटलं मी गोळ्या आणतो, पण ते इथं बोलायचं नाही मला. का हे मोजकी कंस आहे. कारण जेवण जास्ती केल्यावर अवघड होतंय. मोजके कंस, आता कंस मोजके म्हटल्यानंतर ते एक बी वाया जाऊ नये. पकडलेला बी मुड्यामध्ये बांधू शकतो झाडावरती. ते मग पेरणी आलं की काढून त्याचे दाणे काढून मग पेरणी करतात. मग एक सुद्धा दाणा वाया जात नाही त्याच्यात. आता एक बी दाणा याच्यात वाया जाऊ सगळे ऐका म्हणून बोलतो विठ्ठल
नाहीशे जाना जोगेही उदास. भक्ताचं लक्षण सांगितलं. आता प्रत्येक जीव हे चराचर जीव ज्या ठिकाणी जन्म घेतलाय हे प्रत्येक जीवाजवळ ज्या ठिकाणी एक एक लक्षण आहे ते कोणतंच असं लक्षण नाही ते एक सुद्धा जीव नाही. प्रत्येक जीव संसार करणारा परमार्थ करणारा हे दोनही नाही त्या अरण्यात जाऊन बसणारा जपी तपी अनुष्ठानी किंवा हिमालयामध्ये जाऊन बसणारा प्रत्येकाच्या मागे एक ज्या ठिकाणी लागलेला आहे काय उदास होतच असतं. प्रत्येक दूध बघायला की जर म्हणे तुम्ही असं केलं तुम्ही भजन करावं लागेल कारण मी काय पाठ करून आणले सभा तुम्ही काहीच मध्ये गडबड करू नका. तुम्ही अर्धा तास करा म्हणजे मध्ये कुणीकडे विक्षेप करायचा नाही. मी काय बोलणार प्रत्येक जीवाच्या मागे प्रत्येक जीव उदास होते. कोण कशावर उदास होते कोण कशावर उदास होते कोण कशावर उदास होते कोण कशावर उदास होते नाही असं नाही. बघा एक कृपण माणूस धनावर उदास होता. कृपण असलेला माणूस धनावर होता. सदा अन्नच मिळत नाही ते माणूस अन्नावर उदास. काही जीवा असे आहेत उदासच होतात त्याच्यावर त्याला काहीच अनुभव सुद्धा राहत नाही इतकं उदास ज्या असणाऱ्या फुलाच्या मध्ये गेले की मकरंद घेण्यात ते विसरून जाते. सगळं मकरंद घेण्यात सगळंच विसरून जातं. मी हाव का नाही का चालला का फुल झाकलंय मी का रासूळ बाहेर येतो का नाही हे त्याला अनुभव होत नाही. नुसतं ते उदास. काही जीव कशात काही जीव कशात काही जीव कशात उदास होते पण तुकोबार आहे हे बोललं नाही. हे सगळं मायातलं आहे. हे सगळं उदास होणं मायातलं पण तुकोबार आहे भक्ताचे लक्षण. संतांचे बी नाही बरं. संत वेगळा आणि भक्त वेगळा आहे. थोडा फरक आहे संताला आणि भक्ता. आणि ही भक्ताचेच लक्षण सांगितलं. तर भक्त कसा असावा पहिल्या चरणात
कोण सुद्धा उदास झालं पाहिजे. कोण कोण पैशावर उदास होते, कोण पूर्ण संसारावर उदास होते, कोण कोण आपण जे कमाई केलं त्याच्यावर उदास होते, कोण घरदारावर उदास होते. आता योगी काय करतात, योगी सगळ्याला त्याग करून जातात. योग्यांचे लक्षण काय, योगी सगळ्याला त्याग करून जातात. जन्म घेतल्यानंतर सगळ्याला त्याग करून त्या अरण्यावर जातात. ही योग्यांचे लक्षण, ही भक्ताचे लक्षण, योग्यांचे लक्षण. आणि ही ज्या एक आई आहे, एक लेकरू आहे, लेकरावर कष्ट शरीराचं सुद्धा उदास होत. आपण एक भरजरीच्या ठिकाणी साडी 10,000ची साडी घेतली आहे, त्या लेकरला घेतल्यानंतर त्या साडीचा अशा त्या साडीवर सुद्धा उदास होते. कारण त्याच्यावर सुद्धा तो असणारा लेकरू घाण करते, पण त्या साडीवर सुद्धा उदास असते त्या लेकरामुळे असं उदास होत्या. मग तसंही इथं तुकोबारा ह्या संसारातल्याच बोललेलंच नाही. केवढे भक्ताचे लक्षण सांगितले ते. भक्त कसा असावा, तो देहावर उदास. कोण होत चालतं उदास? उगा थोडक्यात बोलायचं रामायण मधलं किंवा महाभारतातलं बाहेर कुठं जातली नाही. कारण कीर्तन करावं तर ग्रंथ वाचावं लागते, कीर्तन करावं. कुठले तर सासूचे सुनाची गोष्टी बोलून कीर्तन करता घेऊन जायची काय असं काही उपयोगी नाही. त्या गरज तर काय, ते सगळं रोजच करता हवं. एक महाभारतातलं एक उदाहरण घेऊ. ज्या वेळेस कौरव आणि पांडव हे ज्या ठिकाणी जुगार खेळले, पूर्ण महाभारत बोलत नाही, जुगार खेळले. खेळल्यानंतर शेवटी पांडव हारले. सगळंच हरल्यानंतर शिल्लक काय होतं, अजून त्यांची पत्नी द्रौपदी होती. त्या द्रौपदीला लावले द्रौपदीला सुद्धा हारले. मग सभेमध्ये त्या असणाऱ्या द्रौपदीला घेऊन आले. मी पूर्ण चरित्र सांगत मी, सभेमध्ये घेऊन आले. कारण जिंकले त्यांनी दाशी करून घेतले. कोण कौरव? आल्यानंतर काय झालं, आल्यानंतर ते मागे अनेक खूप कारण आहेत, ते मला बोलत नाही. मग इथं आल्यानंतर ते काय केलं दुर्योधनानं, त्या द्रौपदीला एवढ्या सगळ्या मोठ्या सभेमध्ये, त्या सभेमध्ये कोण होते, आजोबा भीष्माचार्य होते, कृपाचार्य होते, द्रोणाचार्य होते, उदारकरण होता. त्याला सोडून ते भारताचा राजा, दोन्ही डोळ्याचा आंधळा, तो सुद्धा होता त्या सभेमध्ये. एवढं 5 पत्नी होती. एवढ्या सगळ्याच्या समोर दुर्योधनानं काय सांगितलं, माझ्या मांडीवर घेऊन पैसे मला बोलत द्रौपदीला मांडीवरून बैसून ती म्हटली, आता ह्या सभेमध्ये मी याची समिती पण आणलंय. कसं उगा आणलं नाही, केस धरून वळून आणलं दुश्वासानं. आणि तिनं ह्या कुळातली वधू होती, आजोबा होता समोर, गुरु होता समोर, सगळ्याकडे हात केली. बाबा बघा हे हालत, हे तुमच्यात असंच चालतंय काय, तुमच्या दरबारात हेच चालतंय काय, असं सगळं म्हटले. एवढं म्हणत असताना सगळे थोबाड खाले. कोणच तिच्याकडे. मग आता मला रक्षण करणार कोण? नवऱ्याकडे अगोदरच खाली थोबाड घातलाय. इकडे बी काय नाही. मग काय केली, मग त्या हे सगळेच माझ्या म्हणून भगवंताचं चिंतन केले. कोठे गुंतला असे देव पारखेच्या
द्वारकेच्या राया वेळका सगळ्या लावी दीननाथ वृद्ध सांभाळी आपुली असा कारण की मांडीवर बसना गेल्यानंतर दुर्योधनानं सांगितलं दुःशासनाला तिची साडी काढून दिगंबर अवस्था करा सभेमध्ये म्हटलं एवढं म्हटल्यानंतर दुःश्वासच आहे ना घरला साडीला झटका मारला आता बाजूला तो असतं मी काय बोललो ना उदासवर बोललो लक्षात ठेवा उदास म्हणून बोललो मग अशा अवस्थेत ती ज्या ठिकाणी असणाऱ्या साडीला पकड इकडं पकड ते झटका मारल्यावर निर्या खुला होऊ देणे असं पकड म्हणतो निर्या एक बार ढिले झाले निर्या एक बार ढिले झाल्यानंतर अजून असं हे सगळं आपलं ज्या ठिकाणी मर्यादा सापडून घेण्यासाठी तिथे प्रयत्न करू लागले ते एकदम साडीला झटका पडल्यानंतर संपला आणि देहावर उदास झाले तेव्हा हाका मारली कृष्णा हाकेसरची उडी हाकेसरची उडी ह्याला देहावर उदास म्हणतात देहावर उदास म्हणतात कशाला देहावर बी काही भान ठेवायचं शेवटचीच पडी आहे की देहावर उदास झाली मग तेव्हा भगवान प्रसन्न होते का फक्त देहावर उदास व्हावं तू खबर आहे का सांगता देहावर उदास झाला पाहिजे ह्यालाच फक्त म्हणतात नाही जन देहावर उदास होते देहाची बी प्रवाट होत देह जावो अथवा राहो पांडुरंगी सांगितले काय म्हणून ज्याला भक्त म्हणतात तो भक्ताचे असे लक्षण पाहिजे त्याला देहावर सुद्धा उदास असावा देह माझा आहे हे सुद्धा म्हणू नये इतका उदास त्याच्यात अंतःकरण आलं तर मग त्याला भक्त असे नाव भक्ताची व्याख्या खूप मोठी असं सहज ज्या ठिकाणी असणारा आपण आल्यानंतर भक्त होऊ शकतो कारण प्रकार वेगळे आहेत त्याचे लक्षण वेगळे आहेत खूप मॅट्रिकला जाऊन परीक्षा द्यावं झाले त्यांचा अभ्यास वेगळाच आहे ना का पहिली दुसरी शिकल्यानंतर मॅट्रिकचा अभ्यास करू शकतो त्याचं परीक्षा देऊन उत्तीर्ण होऊ शकतो काय नाही होऊ शकत मग भक्ताचे लक्षण आहे ज्याला भक्ताचे लक्षण त्याच्या अंगात दिसून आलं पाहिजे वरपांगी नाही कपडे घालून साधू झाले नुसतं गंध लावून माळ घालून साधू झाले होऊ शकत नाही अंतःकरणातून तो साधू बनावा अंतःकरणातून साधू अंतःकरणाहून देहात वर उदास झाला ही देह आपल्याला आहे देह कोणाचा आहे हे काळाचे धन कुबेराचे ते मनुष्याचे नाहीच काही आपलं देह तर काळाचा आहे काळापासून आणलेला आहे धन कुबेरापासून आणलेला आहे आमचं काय काहीच नाही मग ह्याच्यावर तेवढी का आशा
हे माझं आहे, हे माझं आहे, हे माझं आहे म्हणून एक आणि मन आहे. म्हणण्यावर खूप फरक आहे. म्हणण्यावर खूप फरक आहे. इथं सांगितलं तू बरेच सगळं सांगितलं, तुला काय चिंता करू. देहावर आपण उदास ज्याला होतो त्याला भक्त म्हणायचं, इतराला अभक्त म्हणायचं. अभक्त म्हणायचं, हे भक्त म्हणायचं. भक्त पण देहावर सुद्धा उदास झाला आहे. मग एवढंच नाही, काय म्हटले, भक्त आयुष्य जाणार जो देही मुसा. अजून काय म्हटले, गेले आशा आशा निवारवणी, त्याला आशा राहणे कोणतं. मला कशाची आहे, मला कशाची आहे, आता एवढी सांगत बघायचं. ज्याच्या त्याच्या मनात सगळं लक्षण निघालाय. माझं कशावर आहे, माझं कशावर आहे, माझं कशावर आहे. प्रत्येकाला आपल्या बाबा कळलं आहे कशावर आहे. प्रत्येकाला आपापल्या जीवनात कळतंय मी कशावर किंवा मी कशावर किंवा हे लक्षण पण संतांना भक्ताच्या लक्षण सांगितलं. गेल्या आशा पाशा निवारून मावळा आशा म्हणायचं. आता मग सोडाव गाव सगळं संसार सोडणं कोणच सांगितलं नाही. संसार करून परमार्थ करा प्रत्येकात. तर आम्ही एक दुसरं काहीच नाही. नुसतं थोडं झाली कलियुगामध्ये खूप सोपं असं या ठिकाणी सांगितलेले. काय सांगितलं, नुसतं सोपं सोपं सांगितलं, पण ते सोपं आम्ही पालन करावं. विरोध दिशेमध्ये पालन, विरोध दिशा. काय सांगितलं, बसवेश्वराने एक वचनामध्ये सांगितलं, गुरुविंगे तनावा लिंगक्य मनावा जंगमक्य धनावा किंती त्रिविधक्य त्रिविध व पट्टु शुद्ध नादेनो काणा कूडल संगम देव. हे पण म्हटलंय बसवेश्वरानं. तू खूप बरं ते सांगितलं. मन कुठं असलं, मन त्या असणारं चिंतन भगवंत आणि शरीर कुठं संसारात किती राहतो. संसारात गुरुच्या चरणावर शरीर राहतो आणि हे मन नुसतं भगवंताला. आम्ही हे नाही, आमचं असं झालं करायला नाही असं नाही. आमचं मन सगळं संसार. आता इथं बसून पाऊस निघाले, बैल भेटल्यात, पण मंत्राने काय मी म्हणालो आमची म्हैस बाहेर आहे. आज उघड आहे म्हणून पत्र्यात बांधली, बाहेर बांधला राहणार. पाऊस एवढं ठोकला. आता इथं आहे का माझं मन, नाही सगळं तिथं आहे. म्हणून का असं नाही. तुकोबारायांचं बोलणं काय, मन असं सांगितलंय, मन भगवंताकडला. शरीर खूप खूप या ठिकाणी संसारात राहावं, खूप कमाई करा, खूप कमाई करा, पण मन भगवंताकडे. मग ह्याला आशा पाशा, ह्याला आशा. हे आशा त्याला संसार करणार ते नुसतं आशा केल्यानं संसार नव्हते का सांगा मला. इथं बसून मला एक गाडी मिळू दे, मला एवढे पैसे मिळू द्या, मला एक घर बांधणं होते, मला एवढं स्टेट होते, असं मला मिळतंय काय. उगं काय चिंता करायची, ते करायचं नाही. हे भगवंताकडे करायचं. हे भगवंताची प्राप्ती व्हावं, संतांचं दर्शन व्हावं, आम्हाला कृपा व्हावं, साहित्य मुक्ती मिळावं, असं चिंतन करा. ह्या चिंतनेतून ते घडतंय. आणि शरीर खूप राहावं, रविवारी करा, नांगोर मारा, बैल चारा, दूध पिळा, डायरीला घाला, लेकराला ठेवू नका, काही बी करा, पण हे संसारामध्ये शरीर झेपते. आणि मन भगवंताकडे एवढं लावलं की त्याची आशा निवारण होते. एवढंच होत नाही, ह्याला सोडून पुढे दुसऱ्या चरणात सांगितलं
त्याच्या आशा पाशाला भीतीत ठेवला. काढून टाक म्हटलं की संतांना आशा पाशावर भीती असली बंधन असलं पाहिजे. त्याला काही नेमकं एवढंच असं ज्या ठिकाणी असलं पाहिजे. आशा फुकट आशा करायची नाही, फुकट चिंतन करायचं नाही, काही उपयोग नाही फुकट केलेलं. आणि त्याला बंधन असावं. बंधारा म्हणतात बंधारा असावा. शेवट जागा इथं मला थांबायचं ह्या आशा उगच आशा असं नाही. त्याच्यावर बंधन असलं की मग त्याचं काम सरळ होते. एवढ्याच झाल्यावर भक्त म्हणावं का नाही म्हटले तुकोबाराय, एवढ्यालाच संपलं नाही. अजून काय हो, त्याचा विषय नारायण झाला पाहिजे. नुसतं एवढ्याला भक्त म्हणू शकत, नुसतं एवढ्याला नुसतं हमी अभंग म्हटल्यावर आम्हाला वारकरी म्हणतात काय, वारकरी कोणाला म्हणतात लय अवघड आहे. बघा वारकऱ्याची पत्ते पाळावं, अभंग चारच का पाठ आणि रूपरेषा त्याला माहिती पुरा वारकऱ्या. त्याला अभंग कमी काय येणार, गाता कमी का, ज्ञानेश्वरी कमी का वाचणार, त्याला रूपरेषा ह्या परमार्थातली सगळी कळावं. कवा गंध लावावं, कवा हार घालावं, कवा ठोबा म्हणावं, कवा ज्ञानेश्वर म्हणावं, कवा चाली द्यावं, हे रूपरेषा. तुझं सांगायचं कमी करायला रूपरेषा त्याच्यावर वाचली पाहिजे. एवढ्यालाच वारकरी नाही, वारकऱ्याला डाग पुण्या कपड्यावर लागते, पुण्या कलरच्या मग वारकऱ्याचे ड्रेस कोणचे, मग वारकरी सांभाळावं लागेल का नाही, ह्याला डाग लागते, शेप पत्ते पाळावं लागते, ह्याला वारकरी म्हणून. इथं वारकरीच म्हणलं नाही, हे भक्ताचे लक्षण सांगितलं तुकोबाराय. अजून नाही का वारकरी हे भक्त आहे असंच नाही. माझा एक वारकरी 10,000 रुपये घेऊन गेला, 3 वर्ष भेटले नाही. ते गळ्यात माळ घेऊन गेला, भजन करत होता माझ्या संग घेऊन गेला, तो पता नाही मोबाईल बी बंद आहे. काठा पाते पाळावा आणि वारकरी उगत ड्रेस गंध नाही, आमच्या आचरणात आणलं पाहिजे. आमचा आचरण सुद्धा असावं. जो बाजून आचरण नाही तो बाजूला नाही. आणि एक म्हणा विचार आचार प्रचार हे 3 गोष्टी. थोडं उगा माझे येड्या माणसाचे 2-3 शब्द उगा याद. विचार आचार आणि प्रचार काय करावं सांगा. विचार म्हणजे अनुभव याचा. मग विचार म्हटल्यानं आरू याचा, आरू म्हटल्यानं गुरु, गुरु म्हटल्यानं ज्ञान. विचार करायला बसल्यानंतर मग कोणाचा तर विचार घ्यायचा, कोणाचा तर म्हणजे गुरु विचार देतो. मग त्याच्यानं काय होतंय, ज्ञान प्राप्ती. ज्ञान प्राप्ती होऊन काय सांगताय ज्ञानामध्ये, तुझं ते ज्ञान शिकलेलं आचरणात आण. जे गुरुजवळ घेतलेलं ज्ञान आहे नाही ते आचरणात आण. गुरु काय सांगितलंय, सकाळ उठल्या उठल्या कोणाचे तर कंस काप म्हणणे, उठल्या उठल्या थोबाळ घेऊ, विठ्ठल विठ्ठल म्हण, देवाचं नाम चिंतन कर, करत करत काम कर. कवा घ्या म्हटलंय नाम चिंतन करायला, सगळ्याच्या आधी म्हणून सांगितलं. हे मी बोलत नाही, महान महान पंडित असणारे ज्ञानांच्या गोष्टी ऐकतो नाही गेलं तर ग्रंथ आहे इकडं तिकडं बोलत. हरिभक्त पुराण चैतन्य महाराज देगलूरकर यांच्या तोंडातून शब्द ऐकले बघा. सगळ्यात आधी काय करायचं, सगळ्यात आधी भगवंताचं नाव घ्यायचं. सगळ्यात आधी कवा उठलो, उठण्याच्या आधी बसलो, बसण्याच्या आधी बाहेर चाललो, जायनाच्या आधी स्नान केलं, करण्याच्या आधी आधी भगवंताचं नाम घेऊ. जेवाय बसलो, जेवणाच्या आधी मग काय म्हणतात, वदनी गवळ घेता काय म्हणतात, जेवणाच्या आधी भगवंताचं नाम चिंतन. झोपण्याच्या आधी, झोप लागण्याच्या आधी, अंतरणावर पडल्यावर झोप लागण्याच्या आधी मी भगवंताचं नाम चिंतन. हे लक्षण आहे वारकऱ्याचे लक्षण, हे भक्ताचे लक्षण. मग विषय त्याचा नारायण झाला पाहिजे. आता काही जणांचा विषय काही काही नाही. काही जणाला विषय धनाचा आहे, काही जणाला संपत्तीचा आहे. संपत्तीच विषय, त्या संपत्तीमध्ये जेवण सुद्धा करत नाही, त्याला विसरून जाते सगळं. काही जणाला गाड्या वाच, ह्याच्या पुढे जाणून बोलता. काही जणाला काही विषयामध्ये ते गुंग होऊन गेले. विषय किती आहेत, शब्द स्पर्श रूप रस गंध. मी पूर्ण व्यक्तीच्या टाइम नाही मला, कुठं तर प्रवचनाचा टाइम होता तर बघू. पण हे 5 विषय आहेत. ह्या 5 विषयामध्ये जर माणूस बोलतो,
शब्द हे विषय आहे. आता तुम्ही शब्द विषयामध्ये दोन नमण्याचे शब्द आहेत. कुण्याही शब्दामध्ये गुंता. एक कळवत्नीचा शब्द आहे, एक पांडुरंगाचा शब्द आहे. सत्संगातला शब्द आहे, एक तमाशामधला शब्द आहे. पुण्यामध्ये बी भोळा, ते भोळीवत यात शब्द. स्पर्श आहे, संतांचा स्पर्श करा आणि अजून दुसऱ्याचा स्पर्श करा, बरं चालेल. स्पर्श हे विषय आहे, त्याच्यामध्ये गुंग होतोय म्हणून विषय त्याचा तेच होऊन बसतोय. काही जणांचं अजून सांगू का, दारू विषय होऊन बसतोय. खोटं बोलत नाही मी. काही जणांना विचारा, सकाळी उठून दारू पिल्याने आम्हाला जायला जबाब देत डबा घेऊन म्हणतात. विषय त्याचा दारू झालाय. काही जणांचे विषय बाई झाली आहे. काही कुठं म्हणून बोलायचं आहे, कुठं पुढे जाऊन बोलायचं. आता काही जणांचा विषय काही झालाय, काही जणांचा विषय उभारायचे म्हटलं विषय त्याचा नारायण झाला. विषय नारायण म्हणजे त्याला उठलं तर का, बसलं तर का, जागृती, सुसुप्ती, स्वप्नी, तुर्या चारी अवस्थेमध्ये त्याला नारायणमय व्हावं. अखंड खंडेना जीवन रामकृष्ण नारायण. खंड होणे, अखंड ज्या ठिकाणी चालत असा, भोकणी चालत असा, तुकोबारायची भोकणी कवाबी चालू, कवाबी चालू. तुकोबाराय कवाबी ज्या ठिकाणी रात्रंदिवस त्याची ज्या हे वाचाचे नाही. माझं झाली अनावर वाचा, की तुकोबारायांचं बोललं तर माझ्या वाचाच ऐकत नाही, मी काय करायचं. एक प्रसंग खूपच येतो. तुकोबारायांनी सगळे दृष्टांत बोलत नाही मला. अशात तुझा त्यांचा विषय नारायण होता. त्यांचा विषय त्याचा झाला नारायण. ज्याचा विषय नारायण झाला आहे बघा. आता मास्तर आहेत, त्यांचा विषय हार्मोनियम आहे, संगीत आहे, नाद ब्रह्म आहे. वचनात सांगितलं, नाद प्रिय शिवनेंबूवरून नाद प्रिय शिवन अल्लावय्या. कळतंय का? मी अर्थ सांगतो. वेद प्रिय शिवनेंबूवरून वेद प्रिय शिवन अल्लावय्या. ನಾದವನ್ನು ಮಾಡಿದ ರಾವಣನ ಅರ ಆಯುಷ್ಯವಾಯಿತು. ವೇದವನ್ನು ಓದಿದ ಬ್ರಹ್ಮನ ಶಿರವು ಹಾರಿ ಹೋಯಿತು. ನಾದ ಪ್ರಿಯನೂ ಅಲ್ಲ, ವೇದ ಪ್ರಿಯನೂ ಅಲ್ಲ, ಭಕ್ತಿ ಪ್ರಿಯ ನಮ್ಮ ಕೂಡಲ ಸಂಗಮ ದೇವ. हे नाद एक ब्रह्मच. काही जणांचा विषय, मी विषयावर बोललो. काही जणांचा विषय काय आहे, काही जणांचा विषय काय आहे, त्याला सोडून त्याला छंद दुसरा लागतच नाही. काही बी केलं तर छंद त्याचा तेच. काही जणांचं नुसतं पैसा 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 पैसाच छंद. असं झालं. उगत दृष्टांत होतं भाई. एक भक्त होता, भक्ती करायला गेला. भक्ती करत असताना भगवान शंकर प्रसन्न. मागल्या युगातल्या आणि नाही कलियुगामध्ये तात्काळच, का बरं इथं आयुष्य कमी आहे, तात्काळच सगळं व्हावं लागतं. आता त्याच्यापेक्षा झटपट आलं की पहिले गावाला गेलं तर 3-3 दिवस जातात. आम्ही लहान असं हे लाडोती उजळं आम्ही पावट्याच्या गावाला गेलं तर 2 दिवस 3 दिवस. मग तिथून पताकी राहतो तर इकडे आम्ही कवा गेलो, कवा पोहोचणार आणि कवा एवढं राहू. 3-3 दिवस. आता 3च तास. 3 तासामध्ये 10 वेळेस फोन. बंगल्याला हा का, म्हणताळला हा का, चिठ्ठ्याची धरी उतरला. हे मग किती वेगात चालले, किती वेगात चालले की एवढा वेग आहे, अजून ह्याच्यापेक्षा वेग. असं ज्या ठिकाणी एक भक्त चिंतन करू लागलेला होता. लगेच भगवान शंकर प्रसन्न झाला. का पाहिजे तुला? त्याला म्हटला, मी म्हटलेला हो, मी जे म्हणतो ते हो. काय विषय आहे म्हणतात असतो, सांभाळून बरं सांभाळून. तू म्हटलेला तात्काळ होते. तू काय कर, त्याला मंत्र दिले. भगवान शंकर एक मंत्र दिले. हे मंत्र घरी जाऊन तो सकाळी उठल्या उठल्या स्नान करून हे मंत्र म्हणून त्या जागा सारून तिथं मंत्र म्हणून एक उगं माझ्या नावावर 4 दाणे तांदूळ मंत्र म्हणून. मग एवढं मंत्र म्हटलास की जीन येऊन उभारतो तुझ्या समोर. जीन म्हणजे कळते का? जीन म्हणजे एक सिद्धी म्हणून समजा, की नाहीतर भूताच म्हणून समजा, किंवा राक्षस म्हणून समजा. एक देणारा, प्राप्ती करून देणार सिद्धी येऊन थांबतंय तिथं. आणि त्याला सांग, त्यानं तात्काळ सगळं करून टाकलं. तो सांभाळून राहा त्याला. हे काय सांभाळतो मग त्यानं घरला आला. लगेच मंत्र सकाळी उठला, झोपत आली रात्रभर मंत्र म्हणा, पाठ. सकाळी उठला. सकाळी उठल्यानंतर तिथं सारवलं, अंघोळ केला, अक्षता घेतला. मग भगवान शंकरांना सांगितलेले मंत्र म्हणून अक्षता टाकला. ते जीन येऊन उभा टाकला. सांगा महाराज काम. माझं छपराचं घर आहे, सोन्याचं घर म्हणतात. डोळे झाका तुम्ही म्हणतात त्या. डोळे झाकून आता उघडा म्हटलं. उघडं तेवढं सोन्याचं घर.
तुमच्या घरामध्ये माल गेल भरपूर संपूर्ण लाव. झाका डोळे म्हटलं, डोळे झाकून आणि उघडा म्हटलं, उघडे लोकांना घरात भरपूर माल. तो सांगा चालली म्हटलं, काम मला सांगितलं पाहिजे ना तर मी का बसत नाही म्हटलं. पण ती शंकराला मी सांगितलेलं त्याला सांभाळून बघ, सारखं काम सांगतच राहावं लागते. काम सांगायचं बंद केलं तुला मी ठेवत नाही. काम त्याला सांगतच राहिलं. असं ते सांगत खूप सांगितलं कवा सांगायचं झोपकारा नाही कवा बी म्हणतो ते शराब खायला आवडून पळाय सुरू करायला भगवान शंकर ते बी फाटला भगवान शंकरापासून देवा 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 काय झालं ते मला आवडणार म्हटलं. काय बरोबर काम आणि एवढं झालं की आणि सांगत म्हणले तुला म्हटलं की त्याच्या सांभाळून लावायचं पचावं लागते तुम्हाला दिलेलं. त्याला सांगत राहा, नाही गेलं तुला मी ठेवत नाही म्हणून सांगितलं मी तुला. मग आता कसं करू म्हणलं. आता एक मंत्र सांगितलं, आता एक मंत्र सांग का कर त्याला काम सांग. तुला जे वेळात तुला जे काय करून घ्यायचं तेवढं काम सांग त्याला करतंय. हे झालं की मग त्याने आणि काम सांग म्हटलं की एवढं शिक म्हटलं काय म्हणून की इथं माझ्या अंगणामध्ये एक 100 फुटाचं खांब उभं कर म्हणून सांग. 100 फुटाचं खांब उभं केल्यावर मग आणि सांगत मग शंकरानं सांगितलं आणि सांग म्हणजे का ह्याच्यावर जा खाली, ह्याच्यावर जा खाली, ह्याच्यावर जा खाली. मी दुसरं काम सांगेल ना हेच करत राहो तू म्हणता. तुझ्या पाठी लागून म्हटलं सांग काम का पाहिजे तुला का पाहिजे. खांब उभं कर. खांब उभं केल्यानंतर जा ह्याच्यावर गेलो आणि खाली आलं. मी जो बाजूला बोलते तो बाजूला हे काम करत राहतो. अशा तुझ्या ठिकाणी असणारा काय झालं हो एवढं म्हटल्या बरोबर चढाय सुरू केलं खायला. ते जीवन हवं मी का बोलायचं ते जीवन हे जे आतमध्ये आहे ना जीव हे आपलं ज्या ठिकाणी असणारा चिंतन जीव आहे ना ह्या जीव इतकं त्या असणाऱ्या जिनासारखं आहे जीव. आणि ह्याला सतत काम लावलं पाहिजे. फक्त वरे जा खाले कुंभ कपूरक हे काम करायला हवं त्याला. हे विठ्ठलाचं रिकामा घे विठ्ठलाचा इकडे घे आणि इकडे जो इकडे घे आणि इकडे सारखं त्याला चालू चिंतन ह्या मनाला नाही गेलं तर मन आपल्याला खाऊन टाकते. चंचल आहे मन, खूप चंचल आहे मन. तुम्ही किती बी करा त्याला विश्रांती नाही. सगळ्याला विश्रांती आहे, मनाला विश्रांती आहे. अजून एकाला विश्रांती नाही शरीरात दिल्या पंचमहाभूतांपैकी एक विश्रांती नाही. चारीला विश्रांती आहे, चारीला विश्रांती एकाला नाही. मला सगळ्याजवळ सायकल तुम्ही बघून घेतलं. त्याला बघा पाणी सुद्धा थांबते. तळा बांधलं की जाऊन पाणी हे इतरही पिलं की इतर एवढ्यामध्ये पाणी त्याला भू जल भूमधील जमीन हे ज्या असणाऱ्या शरीरातल्या हाडं म्हणा हे थांबतात. चालत्यात जाऊन थांबत्यात. जल तेच म्हणजे प्रकाश सुद्धा जठराग्नी भरती पडलं की जठराग्नी. अजून एक तत्व आहे आकाश म्हणायचं तत्व मधली जे पोकळी भाग शरीरातलं ते सुद्धा शांत राहते. पण त्याच्यात एक आहे वायू तत्व. वायू तत्वाला विश्रांती नाही. एवढं वायू तत्व विश्रांती घेतल्याने विश्रांतीच. वायू तत्वाची विश्रांती म्हणजे विश्रांतीच पुन्हा त्याला बघायचं नाही. मग हे तत्व सांभाळणं असं मन चंचल आहे. ह्याला बी दम नाही. त्या मनाला झोपलं तर त्या बसलंय. कुठं मुंबई जाते, बेंगळूर जाते, कुठं शेतात जात काही बी करते. झोपलं तरी पण त्याला झोपलं तरी हे लावून घेतो. ते जीन नव्ह हे जीन. त्या खांबावर चढायचं उतरायचं नाही. ह्या खांबावर चढायचं पांडवांचं चिंतन करायचं. नारायण 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 हे चिंतन त्या असणाऱ्या मनाला ठेवली ते सावध राहते. आणि इकडे बोलत की वाचाचा ग्रंथ म्हणजे वाचते. वाजवाचा पेटी म्हणजे सांग कीर्तन म्हणजे आता सांग कीर्तन सांगते. आणि हे सगळं झालं की इकडं थांब. खांबावर जायचं खाली यायचं, खांबावर जायचं खाली यायचं. म्हणजे विठ्ठल 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 हे म्हणायचं. असं ह्या मनाला
मनाला चिंतन लावून ठेवलं पाहिजे. तेव्हा त्याला नको नको मना कुंकुमाला विषय त्याचा नारायण कशाने बी होत नाही, मनाला होत. तुमच्या हाताने होत नाही, पायानं होत नाही, डोळ्यानं होत नाही, नाकानं होत नाही, कानानं होत नाही, मनानं होत. मनानं विषय नारायण झाला. मनच त्याच्यावर होतं. बघा काही जणांचं दुसरीकडे बघत नाही सुद्धा त्याच्यातच रममाण झालेलं आहे. काही काही वस्तू सगळ्या वस्तूवाचे नाव मी सांगत नाही. कुणाकुणाचं मन कशा कशावर आहे तुमचं तुम्ही बघून घ्या. त्याच्यावर मनच जात नाही. आणि ज्याच्यावर मन आम्ही ठेवला हे एक सुद्धा शाश्वत नाही. आम्ही जे ज्या वस्तूवर आम्ही मन ठेवलं नाही आतापासून ना ते शाश्वत नाहीच, ते नाश होणार आहे. आणि जे शाश्वत आहे त्याच्याकडे आम्ही लागलो नाहीच. आमचं नुसतं करवा सगळं पण चुकलं आहे. कोणच्याकडे का ठेवा, कोणच्याकडे का ठेवावे ते चुकला म्हणून आजू त्याच्या मागे शिकला. ते चुकला म्हणून आजू त्याच्या मागे शिकला. आम्ही जे मन भगवंतावर, मन संसारावर आहे. आणि आमचं शरीर पंढरपुरात आहे, काशीमध्ये आहे, कुंभमेळ्यामध्ये आहे. कुंभमेळ्यातून 1000 मार्ग पूर्ण करा. मन कुठं आहे? घरात. कुंभमेळ्यात का करतात? मग ते घरात असलेले काम करतात. बरं आपले क्षण एवढं खर्च करून एसटी रेल्वे विमानाने गेलं तिथं जाऊन फोन करून इकडं मन ठेवलंय. आणि घरातली आमचा मालक तिथं गेला सर, आता भगवंताचं दर्शन घेतलं असं, लग्न घेतलं, स्नान घेतलं असं. ह्यांनी आहेत का तिथं? त्यांनी आहेत. थोडं चिंतन करायचं. मी हसायसाठी बोलत नाही. कोण आहे तिथं? हे घरातले काशीमध्ये आणि काशीमधले आम्ही चुकला बोलतो. आम्ही चुकलेला कोण सांगितले? आमचं मन भगवंताकडे ठेवायचं आणि शरीर पुरा संसारातलं काही बी करा की हो कमाई करा, कमाई करून दान करा, काही करा, काही करा, पण मन भगवंताकडे ठेवा. विषय त्याचा विषयावर होतो. विषय त्याचा झाला नारायण. नुसतं इथंच थांबले तुकोबाराच्या म्हणजे विषय तो त्यांचा झाला नारायण. अजून काय? न आवडे, आवडू नये कोणचे असतो. न आवडे जन, धन पैसा आवडले त्याला, लोक आवडले, काही येडे झाल्यात म्हणतात बघा. हे काय कोणती दिसली माणसं येडं झाले म्हणजे येडा पिसा. मग त्याला लोक बी आवडत नाही, जन झालं. धन बी आवडत नाही. किती पैसे आमच्या बांदरवाडी महाराज ते बघितलं असतं लालधरीला बांदरवाडी महाराज. आम्ही सगळी त्यांची सेवा करा. ते कशाची बी चिंता करत नव्हत्या. आजावात चिंता झाली कशा सगळं उदास उदास. आणि जवळ बसलं की सगळी प्राप्ती होती. बघितलं की कथा सांगलेली की स्वतः त्यांची आमच्यात सून काढला, हे गिरणीला काही घरावर येऊन राहून 1-2 दिवस राहून जातो. काही घेऊन जायचं उभं भाजी भाकर असले पहिले ते खायचं, तेव्हा खायचं आणि जायचं. मग त्यांच्याकडे भक्त भेटायला गेले की त्याला कळणार. आम्ही गेलो श्रावण महिन्यामध्ये जाऊन तिकडे महाराजांकडे जाऊन माळीनगरला जाऊन गेलो. आम्हाला बसच मिळाली अहमदाबादमध्ये. चालत गेलो तिथून लाल गेलो. चालत गेल्यावर महाराज झोपले. आम्ही गेलं, दर्शन घेतलं. यारे म्हणणार त्यांनी जा म्हणजे तुम्हाला जावं लागत. मग बसावं लागेल. याकडे गाडी शिकली आणते. गाडी मिळाली तुम्हाला चालवता नाही. त्यांना कोण सांगितलं नव्हतं नाही. त्यांच्या मनाची इच्छा करून मग होय
तिथं प्रसाद आहे का काय करा ना आता तुम्हाला गाडीच पळत मी जावा म्हणते, मला गाडीच पळत मी जावा आता उलटा सुद्धा म्हणते. खरं खरं हुमणाबाद बाजूला हात केलं, एक मी गाडी थांबवली आणि चालत होता. वाकसिद्धी हो ही कथा नाही बोलायचं मला, साक्षात आम्हाला घडलं. वाकसिद्धी होती त्यांच्याजवळ आणि त्यांना सिगरेट ओढायची सवय. सिगरेट रात्री त्यांच्याजवळ असं जाऊन सिगरेट ओढणारे, गांजे ओढणारे, हे सगळे त्यांच्या प्रकारे बसणारे. मग बसलं की रात्री बे टाईमला ते गांजा तर संपलं, सिगरेट तर संपलं म्हणजे आल्या वयामुळे गादी त्याला म्हणतो त्याला बसायच्या. मग जाऊन हात भाजून सिद्धी साधन हो असे प्राप्ती झालेले. मग गेल्या आशा पाशा निवारून विषय त्याचा नारायण. आशा जावं त्याचं फाश जावं आणि काय अजून काय शिल्लक सांगितलं तो काय म्हणून ना आवडे जन धन. अजून एक सांगितलं माता पिढी किती बाटा आम्हाला पण त्यात पोरं आपण म्हणतो की काय उघड असलो म्हणून मायबापाची सेवा करा, मायबापाची सेवा, मायबापाची सेवा करा सगळ्यात सांगतात. इथं काय सांगितलं तू बरं बघितला हो पोरं आम्हाला इथं काय ना आवड्या धन माता पिता बी आवडले त्याला की तो जोडे सांगायचं जोडे मग त्याला मायबापा असं सांगितलं. हे अभंग वाचले त्यांनी म्हटले मायबाप बी आवडू नये म्हणल्यात केव्हा तू बरा आहे आणि तुम्ही कशाला सांगता म्हटलं तुम्हाला. पण चिंतन केलं का त्याच्यावर ना आवडे जन धन माता. त्याचा विषय नारायण झाला आहे. मग नारायणाच्या पलीकडले वस्तू न हे अलीकडले वस्तू आहेत. कोणते कोणचे धन जन माय बाप हे अलीकडले वस्तू. पलीकडचं वस्तू कोण आहे नारायण. मग पलीकडच्या वस्तूला डिग्री शिकल्यानंतर एक पहिली दुसरी शिकत नसते का त्याला ही अलीकडे. मग मायबाप भारी नव्हता सांगतो. मायबाप सगळ्यात किती भारी सांगतो. मायबाप जगात भारी. त्या मायबापासाठी तर वैकुंठाहून देव येतात पण मायबापाच्या सेवेसाठीच तो वैकुंठ सोडून हित ज्या ठिकाणी दिंडीरवनामध्ये येऊन आहे ते सगळ्याला कथा माहिती आहे. कोण केलं सेवा, कुंडली केलं, आई वडिलाची सेवा केला म्हणून पांडुरंगाला विटेवर थांबला हे सगळ्याला माहिती आहे. मग किती जे असणारे आई वडील आपले प्रीतीचे आहेत, प्रेमाचे आहेत, आपले उद्धार करणारे त्याला एक सीमा आहे. आई वडिलाच्या प्रेमाला प्रीतीला एक सीमा आहे. काही शिवाय सांगितलं आई वडील खूप या ठिकाणी प्रेम करतात, खूप प्रेम करतात. कोणाला करतात तर आपल्याच लेकराला. आई वडील आपल्याच लेकराला. याच्या पुढे जाऊन म्हणतो संत ते करत नाहीत. जगात असणारे सगळेच लेकर आपले होते म्हणून संताला आई वडिलाला हे आई वडील लेकरू माझा या लेकराला बघितल्यासारखं दुसऱ्याच्या लेकराला ती बघत काय सांगत नाही. संत नाही, संत जगातले सगळे माझे देव नामक सगळेच नाही. आता देवापेक्षा श्रेष्ठ संत कशावरून बोलायचं. देव काय करतोय दोनच काम मारता लेखा मारतोय भक्ती करणाऱ्याच होतात. जे मारल्यात त्याला मारायसाठी अवतार घेतो आणि जे भक्त आहेत त्याचं रक्षण करायला अवतार घेतो. मधल्याची काय हातात तुम्ही तुम्ही विश्वनाथ का धर्मराज एवढी भक्ती केला हात करा नाही करू बी नाही बी आम्ही तेवढं बरं. दुर्योधनावरून तर हवं काय सज्जन नाही सोडा एवढं दुर्जन तर दुर्योधनावरून हवं काय. पण मी सांगा भक्ती दुर्जन हावून हात करा तर तरी करू बी नाही बी तेवढं. मग देव त्याच्याकडे म्हणून त्या दोन्हीसाठी देव आहे. आमच्या तुमच्यासाठी कोणाला आहे अवतार तुम्हाला अवतार
खूप करोडपती सावकार नाव, टाटा बिर्ला बी नाव आम्ही, आणि भीक मागणारी बी नाव, आणि काय करणारा रोज शेतात काम करून कोणी ह्या पद्धतीतले लोक म्हणते. ह्याच्याकडनं देवाला भेट सुद्धा नाही त्यांची आम्हाला. मग देव कोणाकोणासाठी गेलं? त्याच्यासाठी केलं नाही, त्याच्यासाठी, आमच्यासाठी नाही. मग आमच्यासाठी कोणाला? तेच देव संतांच्या रूपामध्ये प्रगट होऊन आमचा उद्धार करायला. काय म्हणून? तुम्ही संत माय बाप कृपावंत अवतार तुम्हाला हवा या कारण उद्धाराय जण, या जड जीवांचा उद्धार करण्यासाठी देव संतांच्या रूपामध्ये कुठं? महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञान म्हणा म्हणा संतांच्या रूपामध्ये कोणा? महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. पुण्या शाळेमध्ये जाऊन शाळा शिकवली, चौथी पाचवी 25 वर्षाचं 50 वर्षाचं 75 वर्षावर ज्ञान त्याला प्राप्ती झालं, सगळ्याला उद्धार केलाय. असली उपजतांची ज्ञानी हे वर्म जाणवणी आले लोटांगणी सांगले. जन्मल्याबरोबर ज्ञानी कोण राहते? जन्मतवाच ज्ञानी कोण राहते? देवाशिवाय. देवाशिवाय कोण ज्ञानी? आम्ही तुम्ही शिकावंच नाही की तर शिकूनच शाणे व्हावं लागते. थोडं तर ज्ञान देवाला नाही शिकायचं. उपजतांची ज्ञानी हे वर्म जाणवणी. हे वर्म कोण झालं? चांगले झालं, बापडी होत आहे. हे जन्मल्या बरोबर ज्ञानी. मग हे साधे नव्हतं, हे अवतार